पहिल्याच पावसामध्ये मुंबई मेट्रोच्या ॲक्वा लाईनची दयनीय अवस्था झाली। पावसाचं पाणी मुंबई भुयारी मेट्रोच्या प्लॅटफॉर्मवर आलं। भुयारी मेट्रो स्टेशनच्या पायऱ्या आणि एस्केलेटर यावर पाणी साचलेलं होतं। वरळी भुयारी मेट्रोच्या प्लॅटफॉर्मवर पाणी आणि चिखल यांचं साम्राज्यच निर्माण झालं। भुयारी मेट्रो पाण्यात, प्लॅटफॉर्मवर चिखल आणि पाणी, पायऱ्या, एस्केलेटर, तिकीट काउंटर पाण्यात। मुंबईमधल्या या भुयारी मेट्रोचं नाव ॲक्वा लाईन का आहे याची प्रचिती आज अख्ख्या महाराष्ट्राला आली। बीकेसी मधून वरळीपर्यंत जाणारी आणि मोठ्या थाटावाटात उद्घाटन केलेली ही भुयारी मेट्रो पहिल्याच पावसात पाण्यात गेली। मेट्रोतून उतरल्यावर पहिलं पाऊल थेट नदीमध्ये टाकतो की काय असा भास प्रवाशांना होत होता। मेट्रो स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवरून नदी वाहत असल्याचा फील येत होता। पायऱ्या आणि एस्केलेटरवरून वाहणारं पाणी एखाद्या धबधब्यापेक्षा कमी नव्हतं। एरवी तिकीट काउंटर जवळच्या चेक इन मशीन जवळून प्रवाशांची ये-जा असायची। त्या मशीन जवळून आज फक्त पाणी वाहत होतं। पाणी ओसरल्यानंतर संपूर्ण मेट्रो स्थानकावर चिखल झाला होता। दगड, माती, फरशांचे तुकडे अस्ताव्यस्त पडले होते। मेट्रो स्थानकावर इलेक्ट्रिक वायर्स तुटून सर्वत्र विखुरल्या होत्या। मेट्रोचे कर्मचारी पाण्यात वाहून गेलेल्या सामानाची शोधाशोध करत होते। आदित्य ठाकरे वरळी भुयारी मेट्रो स्थानकाची पाहणी करण्यासाठी गेले, पण प्रशासनानं त्यांनाही पाहणी करण्यापासून अडवलं। 2 आठवडे झाले नाहीये, तिथे आता आपल्याला आधी जाऊ देत नाहीये, जणू काही इमर्जन्सी लावलेली आहे। खालती राडा रोडा दिसतोय, म्हणजे मेट्रो वापरणाऱ्यांना काय धोका आहे तुम्ही पहा। पाणी तर तुंबलंच होतं, पण जिथून तुम्हाला व्हिज्युअल्स मिळाले असतील, काही ठिकाणी कुठे काही कोलॅप्स झालंय का, काय दिसतंय का आपल्याला दिसत होतं। डिप्रेशन जे आहे हे आपल्याला माहित असतं 6 तारखेनंतर पाऊस पडेल, तर थोडा याच्यामध्ये काही गोष्टी झालेल्या आहेत, काही नाही आम्ही सांगत नाही। किंवा मेट्रो जे स्टेशन आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आपण बघितलं आहे की मेट्रोमध्ये सुद्धा त्या ठिकाणी पाणी जमा झालेलं आहे। आणि याला पूर्णपणे जर कोण जबाबदार असेल तर मुंबई महानगरपालिकेचा गलथान कारभार याला जबाबदार आहे। आणि या पूर्ण प्रकरणाची नाले सफाईची आणि रस्त्याच्या संदर्भामधली चौकशी एसीबीच्या माध्यमातून करावी। पहिल्याच पावसात झालेल्या दयनीय अवस्थेवर मुंबई मेट्रो 3 प्रशासनाने स्पष्टीकरण दिलं। संरक्षक भिंत कोसळल्यानं भुयारी मेट्रो स्थानकात पाणी शिरलं। जिथून हे पाणी शिरलं तो मार्ग येण्या-जाण्यासाठी वापरण्यात येत नव्हता। या स्थानकाचं कायमस्वरूपी काम अद्याप पूर्ण झालेलं नाही। हे काम येत्या 3 महिन्यामध्ये पूर्ण होईल। तर मुंबईमधल्या बहुतांश भागामध्ये सकाळपासून पावसाचा हाहाकार पाहायला मिळाला। मंत्रालय परिसरामध्ये पाणी साचलेलं होतं। ब्रेबॉर्न स्टेडियम, दादर परिसरामध्ये मुसळधार पाऊस झालाय। रेल्वे वाहतूक विस्कळीत झालेली आहे। रस्ते वाहतूक देखील संथ गतीनं सुरू आहे। अनेक सखल भागामध्ये पाणी साचलेलं आहे, तर अनेक गाड्या पाण्याखाली गेल्या आहेत। मुसळधार पावसामुळे मंत्रालय परिसरात गुडघ्या इतकं पाणी साचलं। मंत्रालयातल्या कर्मचाऱ्यांना त्याच पाण्यातून वाट काढत कार्यालयात जावं लागलं। दुचाकी गाड्या पाण्यात अर्ध्यापर्यंत बुडाल्या, काही 4 चाकी गाड्याही पाण्यात गेल्या। ओव्हल मैदानावर पाण्याचं तळ साचलं होतं। मैदानासमोरचा रस्ताही पूर्णपणे पाण्यात गेला होता। मुसळधार पावसामुळे ब्रेबॉर्न स्टेडियमवर पाणी साठलं होतं।
दादर उड्डाणपुलाखाली पाणीच पाणी झालं होतं. त्यामुळे उड्डाणपुलाखालची वाहतूक काही काळासाठी बंद ठेवण्यात आली होती. दादरमधल्या अनेक भागात पावसाचं पाणी साचून राहिलं. अनेक दुचाकी गाड्या या पाण्यात बुडाल्या होत्या. हिंदमाता परिसरात पाणी साचून राहिलं होतं. याचा परिणाम रस्ते वाहतुकीवर झाला. या भागातली वाहतूक अतिशय संथ गतीनं सुरू होती. मुसळधार पावसाचं पाणी सारा सहारा मार्केटमध्ये शिरलं. पाणी बाहेर काढताना दुकान मालकांची तारांबळ उडाली. माटुंगा परिसरातही जोरदार पाऊस झाला. रस्त्यावर पावसाचं पाणी साठल्यानं वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागली. पावसाचं पाणी केईएम रुग्णालयातही शिरलं. जुन्या इमारतीत पावसाचं पाणी शिरल्यानं रुग्णांसोबत नातेवाईकांचेही मोठे हाल झाले. सांताक्रूजमध्येही पावसानं कहर केला. अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं. घरातल्या साहित्याचं यात मोठं नुकसान झालं. मस्जिद बंदर स्थानकात पावसाचं पाणी साचलं. यामुळे मध्य रेल्वेवरची वाहतूक जवळपास 2 तास विस्कळीत झाली होती. मुसळधार पावसाचा परिणाम रस्ते वाहतुकीवरही झाला. वांद्र्याच्या कलानगर परिसरात पाणी साचल्यानं मोठी वाहतूक कोंडी झाली होती. सायनमधल्या गांधी मार्केट परिसरात पावसाचं पाणी साचून राहिलं होतं. पाण्यातून वाट काढताना 4 चाकी गाड्या अर्ध्यापर्यंत बुडाल्या होत्या. मलबार हिल्सच्या केम्स कॉर्नर परिसरात पावसाचं पाणी साचलं होतं. याचा मोठा परिणाम वाहतुकीवर झाला. या भागातली वाहतूक अतिशय संथ गतीनं सुरू होती. मुसळधार पावसामुळे नरिमन पॉइंट परिसरात पाणी साचलं होतं. त्यामुळे रस्ते वाहतूक अतिशय संथ गतीनं सुरू होती. मुंबईमध्ये पुढील 24 तासामध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय. पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. तर मुंबईत मे महिन्यामध्ये 295 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. 107 वर्षांचा रेकॉर्ड या पावसानं मोडलेला आहे. मुंबईत पुढील 24 तास विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा हवामान खात्याचा अंदाज. 6 जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट. पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूरला ऑरेंज अलर्ट. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संपूर्ण प्रशासनाला अलर्ट मोडवर राहण्याच्या सूचना. आवश्यकता असेल तरच बाहेर पडा, उपमुख्यमंत्री शिंदेंचं आवाहन. मुंबईतील लोकल वाहतूक उशिरानं, पश्चिम रेल्वे सुरळीत, मध्य आणि हार्बर रेल्वे 20 मिनिटं उशिरानं. काही ठिकाणी पाणी साचल्यानं लोकल वाहतुकीवर परिणाम. मागच्या 24 तासात पावसामुळे 3 जणांचा मृत्यू. सिंधुदुर्ग, रायगड आणि दौंडमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू. मुंबईत मे महिन्यात 295 मिलीमीटर पाऊस. 107 वर्षांचा रेकॉर्ड मोडला. तर नवी मुंबई आणि पनवेलमध्ये पावसाचा हाहाकार पाहायला मिळालाय. खांदेश्वर, मानसरोवर रेल्वे स्टेशनच्या सबवेमध्ये सुद्धा पाणी साचलं. वाशी एपीएमसी मार्केटमध्ये पाणी शिरलं आणि त्यामुळे शेतमालाचं नुकसान झालंय. खारघरच्या पांडवकडा धबधब्यावर अडकलेल्या पर्यटकांना वाचवण्यात आलेलं आहे. मुसळधार पावसामुळे खारघरचा पांडवकडा धबधबा ओसंडून वाहू लागला. या धबधब्याजवळ धारावीचे काही विद्यार्थी अडकले होते. खारघर अग्निशमन दलाने या विद्यार्थ्यांना बाहेर काढलं. मुसळधार पावसाचं पाणी हार्बर मार्गावरच्या खांदेश्वर रेल्वे स्टेशनमध्ये शिरलं. खांदेश्वर रेल्वे स्टेशनच्या सबवेमध्ये पाणीच पाणी झालं. लोकलनं प्रवास करणाऱ्या नागरिकांना याच पाण्यातून वाट काढावी लागली.
मानसरोवर रेल्वे स्टेशन मध्ये सुद्धा अशीच अवस्था पाहायला मिळाली। स्टेशनच्या सबवेमध्ये पाणीच पाणी झालं होतं। साचलेल्या पाण्यातूनच प्रवासी ये जा करत होते। पनवेल रेल्वे स्थानकासमोर देखील पाणी साचलं होतं। स्टेशनच्या काही पायऱ्या पाण्यात गेल्या होत्या। नेरूळ जवळच्या शिरवणे गावाकडे जाणाऱ्या भुयारी मार्गामध्ये पाणी साचलं होतं। यातून वाट काढताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागली। वाशीच्या एपीएमसी मार्केटमध्ये पावसाचं पाणी शिरलं होतं। यामुळे व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालं। शेतमाल पावसाच्या पाण्यामध्ये भिजला तर काही शेतमाल पावसाच्या पाण्यामध्ये वाहून गेला। बेलापूरमधल्या काही गल्ल्यांमध्ये पावसाचं पाणी शिरलं। पावसाचं पाणी घराबाहेर काढताना स्थानिकांचे मोठे हाल झाले। तर नवी मुंबईमधील बेलापूर बस डेपो पाण्याखाली गेला। बेलापूर बस डेपोमध्ये पाणी आल्यामुळे बस सेवा रद्द करण्यात आली। नवी मुंबईमधील बेलापूर बस डेपोमध्ये पाणी शिरलं आणि त्यामुळे इथली बस सेवा त्यानंतर बंद करण्यात आली। हा संपूर्ण डेपो असा पाण्याखाली गेला होता। तर बारामती, इंदापूर, दौंडमध्ये मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालं। बारामतीच्या पिंपळे लिमटेकमध्ये निराडावा कालवा फुटला आणि त्यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं। इंदापूर तालुक्यामधल्या भिगवणमधलं शासकीय रुग्णालय जलमय झालेलं होतं। तर कोकणातही मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। महाराष्ट्रात मे महिन्यात मुसळधार। पुण्याच्या इंदापूर तालुक्यात मुसळधार पावसाचा हाहाकार पाहायला मिळतोय। सणसर हिंगणेवाडीत पुराच्या पाण्याचं थैमान पाहायला मिळालं। सखल भागात पाणी साचल्यानं जनजीवन विस्कळीत झालं। इंदापूरच्या भिगवणमधील शासकीय रुग्णालय संपूर्णपणे जलमय झालं। रुग्णालयाच्या परिसराला नदीचं स्वरूप आलं होतं। अपुऱ्या सुविधांमुळे रुग्णांना आणि नातेवाईकांना त्रास सहन करावा लागतोय। इंदापुरात दोघांना पूर परिस्थितीतून बाहेर काढण्यात आलं। माळशिरसमध्ये अडकलेल्या 6 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी ट्विट करत दिली। बारामतीच्या पिंपळे लिमटेकमध्ये नीरा डावा कालवा फुटला। नीरा डावा कालवा फुटल्यानं शेतीचं मोठं नुकसान झालंय। महामार्गावर अजूनही तळ्यासारखी परिस्थिती आहे। पुरात अडकलेल्या 7 जणांना वाचवण्यात आलंय। 70 ते 80 कुटुंबांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी ट्विट करत दिली आहे। बुलढाण्याच्या खामगाव तालुक्यात मुसळधार पावसामुळे सूर्या नदीला पूर आलाय। खामगावशी चितोडा गावचा संपर्क तुटलाय। नदी ओढ्यांना पूर आल्यानं शेतीची कामं रखडली आहेत। दमदार पावसामुळे भीमा नदीला पूर आलाय। भीमा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। नदीपात्रात असलेल्या पुंडलिक मंदिरासह इतर छोट्या मोठ्या मंदिरांना पाण्याचा वेढा पडलाय। सांगलीची येरळा नदी पावसामुळे दुथडी भरून वाहू लागली। खानापूर तालुक्यातील वाझरमधील येरळा नदी पहिल्याच पावसात प्रवाहित झाली आहे। माळशिरस तालुक्यातील कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे पाण्याखाली गेले। नीरा नदी काठावरील घरांमध्ये पुराचं पाणी शिरलंय। 85 लोकांना जिल्हा परिषद शाळेत स्थलांतरित करण्यात आलंय। रत्नागिरीच्या खेड दापोली मार्गावरील पाताडी नदीला पूर आलाय। पुराचं पाणी रस्त्यावर आल्यानं वाहतूक मंडणगड मार्गे वळवण्यात आली। रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडतोय।
साताऱ्याच्या महाबळेश्वर मध्ये पडलेल्या पावसामुळे छोटे मोठे धबधबे प्रवाहित झाले. वेण्णा नदीवरील लिंगमळा धबधबा ओसंडून वाहू लागलाय. भीमाशंकर अभयारण्यातील प्रसिद्ध कोंढवळ धबधबा प्रवाहित झालाय. जून जुलैमध्ये प्रवाहित होणारा हा कोंढवळ धबधबा यावर्षी पहिल्याच पावसात मे महिन्यातच प्रवाहित झालाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राज्यातील पावसाच्या स्थितीचा आढावा घेण्यात आला. संपूर्ण प्रशासनाला अलर्ट मोडवर राहण्याच्या सूचना करण्यात आल्या. ज्या ठिकाणी नुकसान झालं तिथे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले. पुण्याच्या जेजुरी गडावर पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. गडाच्या पायऱ्यांवरून धबधब्यासारखं पाणी वाहू लागलं. रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. श्रीवर्धन तालुक्यातल्या वाळवटी गावातील बंदर मोहल्ल्यात पाणी शिरल्यानं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. बारामतीत अतिवृष्टीमुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालंय. काढणीला आलेली पिकं नीरा कालवा फुटल्यानं जमीनदोस्त झाली. शेतीच्या नुकसानाची ड्रोन दृश्यांमधनं वास्तव समोर आलंय. बारामतीत अतिवृष्टीमुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालंय. पुण्यात माळीण गावाकडे जाणारा मार्ग बंद झालाय. पुलाच्या बांधकामासाठी तयार केलेला तात्पुरता मार्गही वाहून गेल्यानं रस्ता बंद करण्यात आलाय. साताऱ्याच्या फलटणमध्ये बाणगंगा नदीच्या पाणी पातळीत अचानक वाढ झाली. शुक्रवार पेठ शनीनगर परिसरात 100हून अधिक घरांमध्ये पाणी शिरलं. संसारोपयोगी साहित्याचं मोठं नुकसान झालं. किल्ले रायगडाकडे जाणारा रस्ता कोंझर गावाजवळ खचलाय. मुसळधार पावसामुळे रस्ता खचल्यानं रायगडकडे जाणारी वाहतूक बंद झाली. तिकडे भीमा नदी पात्रात 3 जण अडकले. त्यांचं बचाव कार्य सुरू आहे. तर महाड रायगड किल्ला रस्ता अतिवृष्टीमुळे बंद करण्यात आलाय. मुंबईत पालिका, अग्निशमन दल, मुंबई पोलीस आणि इतरही सर्व यंत्रणा सज्ज असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय.